बातमी कांद्यासंदर्भातली आहे। कांदा सध्या शेतकऱ्यांना रडवतोय। कांद्याला अक्षरशः मातीमोल भाव मिळतोय आणि यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचं एल्गार पुकारलेलं आहे। शेतकऱ्यांसोबत कांदा प्रश्नाच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे सुद्धा सहभागी झाले। कांद्याला 24 रुपयांचा हमीभाव मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। 200 रुपये कांदा अनुदान जाहीर झालं पण मिळाले केवळ 50 रुपये। 150 रुपयांचं काय झालं हाही सवाल त्यांनी विचारला। नाफेडची खरेदी बाजार समितीतच करावी अशी मागणी सुद्धा रोहित पवारांनी आज केली। सरकारला 7 दिवसांची मुदत देत या कालावधीत मागण्या मान्य न झाल्यास चांदवड जवळ दिल्लीकडे जाणारा मार्ग रोखून धरू असा इशाराही त्यांनी दिलाय। आज खरं तसं बघितलं तर 5 ट्रेलर प्रति एकर जे उत्पादन निघत होतं आज 3 ट्रेलरवर आलेलं आहे। त्यामुळे उत्पादकता पण कमी झालेली आहे अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे। आणि मग याच्यात शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत आलेला आहे। कुठेही झालं काही झालं तर 20 रुपयाच्या पुढे भाव शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे। तर विरोधकांनी कांद्याचा हा मुद्दा चांगलाच लावून धरलेला आहे। एकीकडे रोहित पवारांनी आंदोलनात सहभाग घेतला तर दुसरीकडे अंबादास दानवेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्ग रोखून धरलेला होता। यावेळी टायर जाळून रास्ता रोकोही केला गेला। गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालत शेतकरी आंदोलनात सहभागी झाले। या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अंबादास दानवेंना ताब्यात घेतलं। यावेळी संतापलेल्या आंदोलकांनी पोलिसांचीच गाडी रोखण्याचा प्रयत्न सुद्धा केला। मागे सरकार ना तर सध्या संपूर्ण राज्यात कांद्याला भाव मिळावा यासाठी शेतकरी वर्ग आक्रमक झालाय। ठिकठिकाणी आंदोलनं आपल्याला पाहायला मिळतात। जालन्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं। दरम्यान जळगाव जिल्ह्यातील 40गाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला अवघा 300 ते 800 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळू लागल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक आहेत। तर धुळ्यामध्ये साठवून ठेवलेला कांदा आता सडू लागलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे। पुरंदर तालुक्यामध्ये सासवड येथे काँग्रेसकडनं कांदा प्रश्नी आंदोलन छेडण्यात आलं। तर कांदा उत्पादकांनी केलेल्या आंदोलनासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरनं त्यांची प्रतिक्रिया दिली। आदित्य ठाकरे काय म्हणतात आपण पाहूया। कांदा प्रश्नासाठी उतरलेला प्रत्येक शेतकरी त्याच्या हक्कासाठी लढत होता। मेहनत करूनही मातीमोल भाव मिळणं ही संतापजनक बाब आहे। सरकारच्या घोषणा हवेतच प्रत्यक्षात मदत शून्य। अंबादास दानवेंच्या नेतृत्वात रणशिंग फुंकण्यात आल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। कांदा प्रश्नावरती त्यांनी ट्विट केलंय। त्यांनी काही मागण्या केल्यात। त्यातली प्रमुख मागणी नाफेडच्या माध्यमातून तात्काळ कांद्याची खरेदी सुरू व्हावी। प्रति क्विंटल 2000चा हमी भाव आणि योग्य अनुदान मिळावं अशी सुद्धा मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। आणि जोवर बळीराजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष असा सुरू राहील असा एल्गारही त्यांनी केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।